नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वि स खांडेकर लिखित ययाती या कादंबरीच्या कालच्या भागात आपण ययाती व शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांचा विवाह होऊन ते हस्तिनापूरला जातात ते पाहिले. राजकुमारी शर्मिष्ठा देवयानीची दासी म्हणून हस्तिनापूरला जाते, पण तिथे देखील देवयानी तिचा मस्तरच करते असते. याच भावनेतून ती तिला अपमान करते. तेव्हा तिचे व ययातीचे भांडण होते. आता पुढे. देवयानी खरोखरच आजारी होती का? कुणाला ठाऊक. पण भुरकट ढगा आडून दिसणाऱ्या चांदण्यात उदास सौंदर्य असते ना, तसे तिचे ते कोमेजलेले मुख मला वाटले. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तिचा हात हातात घेतला. जे आम्ही तोंडाने बोलू शकत नव्हतो, जे आमच्या डोळ्यांना नीट बोलता येत नव्हते, ते आमचे दोघांचे हात बोलत होते. त्या हातांचे संभाषण काही क्षण झाले आणि देवयानीचे डोळे पाणावले. तिचे ते अश्रू कमलदलावरच्या दवबिंदूंसारखे दिसू लागले. मला ते पाहावेनात. त्यातला एक बिंदूही डोळ्यासमोर येऊ देऊ नये, तो तिथल्या तिथे चुंबन घेऊन टिपून घ्यावा, अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. पण महालात शर्मिष्ठा होती ना. मी वळून पाहिले. शर्मिष्ठा कुठेच दिसत नव्हती. पाऊलसुद्धा न वाजविता ती बाहेर गेली होती. एवढासुद्धा आवाज होऊ न देता तिने महालाचे दार लावून घेतले होते. देवयानीच्या डोळ्यातील अश्रुबिंदू ओठांनी टिपून घेण्याकरता मी वाकलो. एकदम तिने आपल्या दोन्ही हातात माझे हात घेतले नि मोठ्या लाडीक स्वरात अर्धवट जागे झालेले माणूस बोलते ना तसे ती म्हणाली, पुन्हा घेणार नाही ना? ती मद्याविषयी बोलत होती हे माझ्या ध्यानात आले. माझा अहंकार दुखावल्यासारखा झाला. काहीतरी कटू उत्तर द्यावे असे मनात आले, पण देवयानी आजारी होती. माझी देवयानी आजारी होती. तिला दुःख होईल असे काही करता कामा नये, हेही त्याच मनाला जाणवले. मनात एक स्वैर उधळलेला घोडा धावत होता. त्याचा लगाम खेचून त्याला आवरण्याचा प्रयत्न एक सारथी करत होता. फुलाहूनही मऊ असलेल्या आपल्या हातांचे तळवे माझ्या हातांच्या तळव्यांवर घाशीत देवयानी म्हणाली, नाही ना घेणार माझ्यासाठी? तिच्या शेवटच्या शब्दाने मी विरघळून गेलो. मी लगेच उद्गारलो, नाही. शयन मंदिरात माझ्या तोंडाला पुन्हा कधीही मद्याचा वास येणार नाही. ती हसली आणि म्हणाली, मला वचन द्या. पुन्हा माझा अहंकार डिवचला गेला. मी हिच्यासाठी इतके करायला तयार झालो, पण हिचा मात्र माझ्यावर काळीचाही विश्वास नाही. ज्या माणसाचा आपल्यावर विश्वास नाही त्याच्यासाठी आपल्या सुखाचा त्याग. घोडा पुन्हा उधळू लागला होता. मोठ्या कष्टाने मी तो आवरला. वरकरणी मी हसत म्हटले, या लुसलुशीत हातांचा स्पर्श सतत लाभावा म्हणून एक सोडून 100 वचनं देईन मी. इतकं सोपं नाही ते. बाबांच्या पायांची शपथ घेऊन तुम्ही मला वचन द्यायला हवं. तिच्या वडिलांचा मला विलक्षण राग आला. देवयानी आता माझी पत्नी झाली होती. तिच्या मनात पित्यापेक्षा मला अधिक प्रेमाचे, अधिक आपुलकीचे स्थान मिळायला हवे होते. पण तिच्या मनावर अजून तिच्या पित्याचेच राज्य सुरू होते. यावेळी मन आवरताना मला अतिशय त्रास झाला. पण कसे बसे मी ते आवरले. मी तिला वचन दिले. देवयानी हसू लागली. ते हास्य नुसत्या प्रेयसीचे नव्हते, ते एका मानिनीचेही होते. रूपाच्या बळावर आपला पुरुषाला आपण शरण आणू शकतो या अहंकाराची धुंदी चढलेल्या रमणीचे हास्य होते ते. प्रीतीच्या राज्यातल्या या पहिल्या युद्धात मी पूर्णपणे पराभूत झालो. मद्यपानाविषयी देवयानीला दिलेले वचन मी अक्षरशः पाळले. आमचे सहजीवन सुरळीत सुरू झाले. ते दिवस अजून मला आठवतात. दिवस कसले? सूर्य मध्येच उगवून आणि 4 प्रहर माझा व देवयानीचा वियोग कळून मावळत होता म्हणून त्यांना दिवस म्हणायचे. नाहीतर 8 प्रहरांची रात्र होऊ शकली असती तर कमलात बंदिवान होऊन पडलेल्या भुंग्याची जितकी कुचंबना झाली असती तितकाच ययाती सुखसागरात पोहत राहिला असता. पहाटे बागेतली पाखरे किलबिलू लागली म्हणजे मला त्यांचा राग येई. मोठी अरसिक वाटत ती मला. त्यांची किलबिल ऐकून देवयानी आपल्या महालाकडे जाण्याकरता चुळबुळ करी. मी तिला म्हणे, अगं ही पाखरं वेडी असतात.
पांढरं शुभ्र चांदणं पडलेलं पाहून उजाडलं की काय असाच त्यांना भास होतो. अजून 5-6 घटका रात्र आहे, स्वस्त झोप तू. पण तिला ते खरे वाटत नसे. ती लगबगीने जायला निघे. मग मी म्हणे, आता मोठा कठीण प्रसंग आहे माझ्यावर. ती विचारी, तो कसला? तुझ्या वाचून 4-5 प्रहर काढायचा. ती मान वेळावून माझ्या उद्गारांची चेष्टा करी. पण तिचे मान वेळवणे इतके मधुर होते, मोर पिसालाही ज्याचा हेवा वाटेल असे, की ते मला कितीतरी वेळ पुलकित करून टाकी. माझे न ऐकता ती तशी जायला निघाली. म्हणजे मी म्हणे, तुझा हा एवढा दीर्घ काळाचा विरह मी कसा सोसू? उर्वशी नाहीशी झाली तेव्हा माझे पणजोबा पूर्वा रानावनात वेड्यासारखे भटकले. पशुपक्ष्यांना माझी प्रिया कुठे आहे म्हणून विचारू लागले. ही उर्वशीच आहे असा भास होऊन लतावेलींना ते आलिंगन देत सुटले. आज राजवाड्यात तसं काही मी करू लागलो तर? ती मध्येच बोले, ईश, काहीतरीच काय बोलता? मी म्हणे, छे, हा दीर्घ विरह मला सहन होणार नाही. हा काळ मी कसा कंठू? तुझी काहीतरी खूण दे मला. तिच्याकडे पाहत तिने झटकन पुढे व्हावे आणि आपणहून माझे कडकडून चुंबन घ्यावे. ओठांवर किंवा गालांवर दंतरोण दिसले असे माझे दीर्घ उत्कट चुंबन घ्यावे असे मला वाटे. पण माझी ही इच्छा कधीच सफल झाली नाही. मग मीच तिचं चुंबन घेऊ लागे. 1, 2, 3, 4 काही केल्या माझी तृप्ती होत नसे. ती हळूच माझ्या हातातून आपले मुख सोडवून घेई आणि किंचित चिडक्या स्वरात म्हणे, पुरे ना आता, अजीर्ण होईन नाही तर. मी उत्तर देई, आणखी एक. ती कृत्रिम स्मित करत म्हणे, सारी फुलं संपली. खोटं, अगदी खोटं. कशावरून? उभ्या जगात ही एकच अशी अद्भुत वेल आहे की जितकी फुलं तोडावीत तितकी तिच्यावर अधिक फुलं फुलतात. पण तुम्ही एकदा म्हणता आणि 100दा. महर्षींच्या आश्रमात वाढलेली मुलगी आहेस तू. तुला हे प्रेमाचे गणित कळायचं नाही. या गणितात एक याचा अर्थ 1000, लाख, कोटी असा सुद्धा होऊ शकतो. प्रसंगावर अवलंबून असतो हा अर्थ. ती हसल्यासारखे करी आणि तशीच निघून जाई. मी अतृप्त दृष्टीने तिच्या डौलदार पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राही. इतर स्मृतींचे रंग काळाबरोबर पुसट होत जातात, पण प्रीतीच्या आठवणींचे रंग मात्र सदैव उजळ राहतात. असे का व्हावे हे मला कळत नाही, पण होते खरे. लग्नानंतरच्या पहिल्या काही महिन्यातल्या अनेक रात्री माझ्या मनावर जणू कोरल्या गेल्या आहेत. चांदण्यांची पैंजण वाजवीत माझ्या रंगमहालात आलेल्या त्या रात्रींनी अगणित मधुघट भरून आणले आहेत. ते सर्व मी घटाघटा प्यालो तरी मी तुषार्तच राहिलो. त्या रात्री म्हणजे सुंदर सरोवरे होती, प्रणय किडांच्या विविध रंगी कमळांनी फुललेली. काय करायचं ते सांगून? शरीरसुखाच्या गोष्टी मोकळेपणाने बोलणे शिष्टसंमत मानले जात नाही, म्हणून मी त्या सांगायचे टाळीत आहे असे मात्र नाही. ब्रह्मानंद प्राप्त करून देणाऱ्या आत्मविश्वासाच्या गोष्टींची चर्चा जर 4 चौघात होऊ शकते, तर स्त्री पुरुषांना तेवढाच आनंद प्राप्त करून देणाऱ्या प्रीतीविषयी उघडपणे बोलायची चोरी का असावी? लाजण्यासारखे, लपविण्यासारखे तिच्यात काय आहे? त्या मधुर प्रणय स्मृतींचा सुगंध वाऱ्यावर उडून गेला आहे. त्यांच्या पाकळ्या झडून गेल्या आहेत, काटे मात्र मागे उरले आहेत. म्हणूनच मी देवयानीचे आणि माझे एक रम्य, स्वतंत्र, अद्भुत जग निर्माण करण्याकरता काही काळ मी धडपडलो. ज्या जगात मी राजा नाही, देवयानी राणी नाही, ज्या जगात मी शापित नहुषाचा पुत्र नाही आणि देवयानी महर्षी शुक्राचार्यांची कन्या नाही, ज्या जगात तिच्या माझ्यामधील केवळ शरीराची बंधनेच नव्हे तर मनाच्याही शृंखला तुटून पडतील, ज्या जगात मृत्यूने ययाती म्हणून हाक मारली तर त्याला देवयानी ओ देईल आणि काळपुरुषाने देवयानी म्हणून हाक मारली तर त्याला ययाती ओ देईल. या जगात ययाती नरकात निघाला तर देवयानी स्वर्गाकडे पाठ फिरून त्याच्यासाठी आनंदाने रैरवाद स्वीकार करेल. आणि देवयानी कितीही वाईट असली तरी तिने चांगले व्हावे म्हणून ययाती आपले प्राण पाखडील. असे जग मला हवे होते, पण
एकदा ऐन मध्यरात्री माझ्या बाहुपाशात असलेल्या देवयानीला मी वेडा प्रश्न केला, तू कुणाची? ती बोलली नसती. तिने भावपूर्ण डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले नसते. केवळ माझ्या कुशीत तिने आपले तोंड लपवले असते. तरी जे हवेहवेसे वाटत होते ते मला मिळाले असते. तेवढ्याने माझ्या हृदयाचा कलश काठोकाठ भरला असता. पण वेदांतातला माझा गहन प्रश्न मी विचारला आहे असे म्हणून ती उत्तरली, मी बाबांची आहे, तुमची आहे. उद्या माझ्या उदरी जन्म घेणाऱ्या मुलाची सुद्धा आहे मी. आज मी महाराणी आहे, उद्या मी राजमाता होईल. मी कुणाची आहे ते कसं सांगता येईल? अनेकांचा अधिकार आहे तो आपल्यावर. प्रत्येक रंगाचे पट्टाशोक तिला शोभे. आकाशातला कुठल्याही रंगाच्या मेघमालेने शोभा येते ना, तसे कुठलेही वस्त्र परिधान केले तरी ते तिला उठून दिसे. तिने अंगावर हिरा मोत्यांचे दागिने घातले म्हणजे तिच्या लावण्यामुळे तिचे अधिक झळाळू लागे. किती विविध प्रकारची आणि किती रमणीय रीतीने केशरचना करीती. कधी कधी 4-4 घटका तिचे प्रसाधन चाले. हे सारे तिने करावे असे मला वाटे. पण अशी नटलेली देवयानी कुठेतरी आपल्या आसपास असावी. अगदी अगदी दिवसचा सुद्धा ते राहून राहून मला वाटे. या वाटण्यात वासनेचा किती भाग होता हे मी सांगू शकत नाही. पण त्यात भावना, साधी सरळ निर्मळ भावना थोडी तरी निश्चित होती का? उन्हात जशी वायूची शीतल झुळूक संस्त्र झालेल्या पुरुषाच्या जीवनात स्त्री, तिचे ओझरते स्मित, तिची साधी हालचाल, फार काय तिचे भोवतालचे नुसते अस्तित्व सुद्धा पुरुषाला सुखावं वाटते, उल्हासित करते. निदान मला तरी तसे वाटे. पण देवयानीला हे कधीच कळले नाही. पुरुषांच्या कामुकतेचे हे प्रदर्शन आहे असे तिला वाटत होते की काय कोण जाणे. ती लावण्य होती, सौंदर्यपूजक होती, शृंगार साधनेत कुशल होती. पण यातले काहीही माझ्यासाठी नव्हते. एक अप्सरा शृंगारलेल्या महालात आपल्या भोवती गिरक्या घेत फिरत आहे. प्रत्येक आरशात पडलेल्या आपल्या मोहक प्रतिबिंबाचे निरीक्षण करून संतुष्ट होत होती. देवयानीपाशी जे काही होते ते सारे तिच्यासाठी होते, केवळ स्वतःसाठी होते. ती फार नृत्य कुशल आहे असे एकदा शर्मिष्ठेच्या बोलण्यात आले होते. तिचे नृत्य पाहायला मी उत्सुक झालो. पण दरबारात काय कमी नर्तिके आहेत का असा प्रश्न करून तिने मला तो धुडकावून लावले. ऋषिकन्या होती तेव्हा ती हौसेने नृत्य करीत होती. आता ती महाराणी झाली होती. पतीसाठी का होईना ती नाचली असती तर तिच्या प्रतिष्ठेला केवढा कलंक लागला असता. ती स्वतःविषयी पुष्कळ बोले. कान किटेपर्यंत शुक्राचार्यांच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगे. पण नहुष महाराजांनी इंद्राचा पराभव कसा केला हे मला तिने एकदाही विचारले नाही. लहानपणी नगरोस्तात बेफान घोड्यावर बसण्यात मी दाखवलेलं शौर्य, कुमारवयात अश्वमेधाचा घोडा घेऊन मी केलेला दिग्विजय, या साऱ्या गोष्टी तिच्या कानांवर आल्या होत्या. पण त्यातली कुठलीच गोष्ट तिने मला कधी विचारली नाही. यातले काही ऐकण्याची कधी उत्सुकता दर्शविली नाही. उलट तिच्या संशय वृत्तीने मला त्रास होई. शर्मिष्ठेचा विडा तिच्यापेक्षा अधिक रंगला म्हणून सहज थट्ट्या करण्याकरता पोरकटपणाने मी बोलून गेलो. ज्याचं प्रेम अधिक असतं त्याचा विडा अधिक रंगतो. या एका वाक्याने ती किती चिडली, किती बडबडली. त्या क्षणापासून कसोशीने ती शर्मिष्ठेला माझ्यापासून दूर ठेवू लागली. अलकेने आपली आठवण म्हणून दिलेला सोनेरी केस मी एका सुवर्ण मंजुषेत जपून ठेवला होता. ती पेटी एकदा देवयानीच्या हाताला लागली. तिच्यात काय आहे ते पाहायचा तिने हट्ट धरला. शेवटी मी तिला ती पेटी उघडून दाखवली. तो सोनेरी केस हातात घेऊन तिने एकदम मला प्रश्न केला, ही तुमची प्रियकरीण सध्या कुठं आहे? मी म्हटले, ती प्रियकरण नव्हती, माझी बालमैत्रीण होती. तिने संशयी स्वरात प्रश्न केला, सध्या कुठं असते ती? मी वर आकाशाकडे पाहिले. ती हसत म्हणाली, मग हा केस कशाला जपून ठेवलाय? तिची आठवण म्हणून. ती उपहासाने हसली आणि म्हणाली, उद्या मी मेले तर माझी नुसती आठवण सुद्धा ठेवणार नाही तुम्ही. फार प्रेम होतं वाटतं तिच्यावर. अगदी जपून ठेवलाय हा केस. तो केस फेकून देण्याची तिची इच्छा होती.
तो तिच्याकडून परत मिळवून त्या सुवर्ण मंजुषेत ठेवताना मला काय कष्ट पडले ते माझे मलाच माहीत. एके दिवशी झोपेत ती काही बोलत आहे असे मला वाटले. ती कुणाशी बोलत होती कुणास ठाऊक. स्वप्नात ती माझ्याशीच बोलत असेल का? मी स्वप्नात सुद्धा दिसावे इतके देवयानीचे माझ्यावर उत्कट प्रेम असेल का? माझ्या रोमारोमात आनंद लहरी उसळल्या. जीवाचे कान करून मी ते ऐकू लागलो. ती झोपेत म्हणाली, बहुधा हा तिने चुंबनाच्या मागणीला दिलेला नकार असावा. तिच्या स्वप्नात मीच आलो असलो पाहिजे. ती म्हणत होती, किती सुंदर आहेत ही फुलं, पण किंचित थांबून ती उद्गारली, नाही नाही गडे, मी नाही इथून पुढे नाही नाही गडे, मी नाही ती माळणार. काही क्षण गेले. ती निद्रामग्नच होती. जणू काय झोपेत एक नाटक चालले होते आणि ती त्यातले आपले संवाद म्हणत होती. ती म्हणाली, तुम्ही ती माझ्या केसात. पुन्हा काही क्षण गेले. ती उद्गारली, नाही नाही, मग मी त्यांचा चोळामोळा करून टाकीन. तिचे स्मित मावळले. ती एकदम बोलायची थांबली. झोपेत कुणाला उद्देशून ती हे बोलत आहे हे मला कळेना. तो संवाद मैत्रिणींशी चाललेला नव्हता हे निश्चितच. ती तू म्हणत नव्हती, तुम्ही म्हणत होती. दुसऱ्या दिवशी तिला रात्रीचे स्वप्न आठवले की काय हे पाहण्यासाठी मी म्हणालो, आज थोडा धार्मिक विधी आहे. स्नान झाल्यावर तू. धार्मिक विधी? आज कुठलाच सण नाही. थोडा नवा उत्सव आहे हा. नावतळ करू दे त्याचं. त्याचं नाव आहे देवतापूजन. ते तर नित्यच असतं की. ही देवता निराळी आहे. सूर्य, वरुण, मरुत यांच्यासारखी नाही ती. ती स्वर्गात वास करीत नाही. घरोघर तिचा संचार सुरू असतो. तिच्यामुळंच प्रत्येक घराला स्वर्गाचं रूप येतं. पत्नीपूजा हा या उत्सवातला मुख्य भाग आहे. तिने हसत विचारले, या पूजेचा विधी काय आहे? देवतेला भक्तांचं भय वाटण्यासारखं त्यात काही नाही ना? छे, फार सोपा आहे तो विधी. पतीनं पत्नीच्या केसात ताजी सुंदर फुलं माळायची, एवढाच? आणि त्या फुलांचा मनसोक्त वास घ्यायचा. प्रसाद घेतल्याशिवाय कुठलीच पूजा कशी होते का? हे पहा, मी आहे हस्तिनापूरची महाराणी. आपण आहात महाराज. आपला असला पोरकटपणा दासदासींनी पाहिला तर राजवाड्यात आपली आणि माझी काय प्रतिष्ठा राहील? प्रतिष्ठा? विषारी बाणासारखा हा शब्द प्रथम कानात आणि नंतर काळजात घुसला. हाच शब्द आईने वापरला होता. अलकेला जहाल विष दिल्यावर. राजवाड्याची प्रतिष्ठा, घराण्याची प्रतिष्ठा, माणसाला जमिनीत जिवंत पुरून त्या जागेवर सुंदर समाधी बांधणारी ही प्रतिष्ठा. देवयानी ही आईचीच पुढल्या पिढीची आवृत्ती आहे का? काळ बदलतो, पिढ्या पालटतात, पण माणसे ती कधीच बदलत नाहीत का? जे सांगायचे होते ते काही मी नीटपणे सांगू शकत नाही असे पुन्हा पुन्हा वाटते मला. माणूस आपले हृदय पूर्णपणे उघडे करू शकतच नाही का? या हृदयाला दारे तरी किती असतात? लज्जा, संकोच, प्रतिष्ठा सर्व काही बाजूला सारून माझ्या आणि देवयानीच्या सहजीवनातल्या पहिल्या वर्षाचे वर्णन करावे ते असे. छे, ते किती कठीण आहे, फार कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. माझी अपूर्णता मला टोचीत होती, छळीत होती. मला पूर्णतेची तहान लागली होती. ती तहान जशी शरीराची तशीच मनाचीही होती. देवयानीने मला थोडेफार शरीरसुख दिले ते ऋण मी अमान्य करीत नाही, पण ते देताना सुद्धा ती कधीही उचंबळून आली नाही. अनेकदा ती मंचकावर झोपेचे सोंग करून पडे. महालात पाऊल टाकल्यावर ते माझ्या लक्षात येई. मी मुद्दाम पाऊल न वाजवता तिच्याजवळ जाऊन तिचे चुंबन घेई. पण या चुंबनाने मला गारठल्यासारखे होई. मला त्याचा प्रतिसाद मिळत नसे. अश्वमेधाच्या पर्यटनात रतीचे एका पाषाण मूर्तीचे मी चुंबन घेतले होते. त्याची अशी वेळा नकळत मला आठवण येई. या चुंबनाने माझ्या अंगात वीज सळसळत नसे. माझे एकटेपण, मला अर्धेपण, माझे अपुरेपण तसेच तळमळत राही.
सूर्यप्रकाशात फिरणाऱ्या आंधळ्यासारखे. आम्ही शरीराने जवळ पण मनाने दूर आहोत असे राहून राहून मनात येईल. प्रीती हा कोणत्याही भीतीपासून किंवा दुःखापासून मुक्त होण्याचा एक सहज सुलभ मार्ग आहे, हे मी मुकुलेपासून शिकलो होतो. तिची ही प्रीती ही अरण्यातील काट्याकुट्यांनी भरलेली अनोळखी वाट होती. कुणाला ठाऊक, तिच्यावर सर्पसुद्धा मला दंश करायचा सज्ज होऊन पडले असतील. पण देवयानीची प्रीती अशी नव्हती. तिचा चोरटेपणाशी, पापाच्या कल्पनेशी काडीचाही संबंध नव्हता. ती पवित्र, मंगल, धर्ममान्य होती. सुंदर रंगवल्ल्यांनी अलंकृत केलेल्या आणि जातीपुष्पांच्या पायघड्या घातलेला राजमार्ग होता तो. पण या राजमार्गावर मी एकटाच भटकत होतो. फुलातल्या सुगंधासारखी प्रीती मला हवी होती, न दिसणारी पण सतत सभोवताली मंद मधुरेचे सिंचन करणारी. देवयानीकडून असली प्रीती मला तर कधीच मिळाली नाही. समुद्रात पोहायचे सुख यथेच्छ हवे असेल तर किनारा सोडून आत दूर दूर जावे लागते. आलटून पालटून लाटांची आलिंगने आणि आघात स्वीकारावे लागतात. पळापळाला खारट चुंबनांची माधुरी चाखावी लागते. निळसर समुद्रात तरंगत राहून दूरच्या निळ्या क्षितिजाला मिठी मारावी लागते. मृत्यूच्या मुखात हसत हसत सागराच्या अमर गीताला साथ करावी लागते. प्रीतीचेही तसेच आहे. तिच्या राज्यात स्वतःला विसरून जावे लागते. स्वतःला धुंद होऊन झोकून द्यावे लागते. स्वतःच्या अणुअणूंतील फुलांचा चोळामोळा करून त्यांच्या सुगंधाने कान प्रेमिकेला करावे लागतात. हे देवयानीने कधीच उमगले नाही. तिने ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट नकळत असेल तिने आपल्या उत्कट सुखाचा सदैव उपहासच केला. मला सतत जातच असलेली एकटेपणाची टोचणी तिच्या सहवासाशी तशीच कायम राहिली. मनाने तरी मी तिच्याशी एकरूप होऊ शकले का? छे. आपल्या कवचातून हळूच कामापुरते डोके वर काढणाऱ्या प्राण्यासारखी ती वागे. ते कवच केवळ शारीरिक नव्हते, ते मानसिकही होते. तिला काही हवे असेल, तिला एखादी लहर आली की तेवढ्यापुरतीच ती कवचाबाहेर येईल. पण तिला हवे ते मिळाले की क्षणार्धात ती त्या कवचात परत जाईल. सिद्धीच्या बळावर अंतर्ध्यान पावणाऱ्या हठयोगासारखी ती वाटे. तिच्या मानसिक कवचात केवळ एका व्यक्तीला जागा होती, ती म्हणजे शुक्राचार्य. तिथे तिने मला जागा करून दिली असती तर कदाचित ययातीचे जीवन अतिशय भिन्न झाले असते. जर तर हे शब्द म्हणजे शुद्ध आकाशपुष्पे आहेत. देवयानीसारखी सुंदर पत्नी मिळूनही मी मनाने भुकेला राहिलो. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. प्रीतीची भूक भूक नव्हे तर काय, मध्यानीच्या क्षुधेसारखी, मध्यरात्रीच्या निद्रेसारखी, ग्रीष्मातल्या तृषेसारखी असलेली प्रीतीची ही भूक मोठी विचित्र असते. जितकी सूक्ष्म तितकीच प्रखर. प्रीतीच्या शारीरिक क्षुधेचे सहज वर्णन करता येते. तारुण्यात पाऊल टाकले की तिचा अनुभव प्रत्येकाला येऊ लागतो. पण प्रीतीची मानसिक भूक तशी नाही. मलाही तिचे स्वरूप स्पष्ट करून सांगता येत नाही. पण मंचकावर देवयानी जवळच झोपले असताना सुद्धा एकटेपणाची जाणीव मला अनेकदा असह्य होई. वाटे मी कुठल्या तरी निर्जन द्वीपावर येऊन पडलो आहे. त्या बेटातल्या वाळूवर माणसाची पावले कधीच उमटलेली नाहीत. फार तर पशुपक्षी, वृक्षवेली काही काही नाही तिथे. अगदी उजाड, अक्राळ विक्राळ खडकांनी भरलेले, त्या खडकांना लाटांच्या चाबकांनी झोडपणाऱ्या रागीट समुद्राने चोहोबाजूंनी वेढलेले, स्मशानात सुद्धा गाणाऱ्या भूतासारखे आवाज करीत जाणाऱ्या चावऱ्या वाऱ्याची तेवढी सोबत असलेले निर्मनुष्य द्वीप होते ते. सूर्याच्या प्रकाशात त्याचा उजाडपणा दुसह्य होई. रात्रीच्या अंधारात त्याचा भयानकपणा द्विगुणित होई. अशा भयान एकांतात मला दिवस काढायचे होते. तिथे अष्टप्रहर मला मैत्रीण हवी होती. जिच्याशी बोलून, जिची थट्टा करून, जिला आपले हृदय सांगून मी माझे दुःख हलके करू शकेल अशी मैत्रीण मला हवी होती. जिच्या मांडीची उशी करून मी शांतपणे झोपी गेल्यावर पायाला विंचू चावला तरी माझी झोप मोडेल या भयाने जी हलणार नाही अशी मैत्रीण मला हवी होती. जिला माझी सारे सोनेरी स्वप्न सांगता येतील आणि ती सांगता सांगता हातून घडलेल्या चुकांची कबुली जिच्यापाशी देता येईल अशी मैत्रीण मला हवी होती. या निर्जन बेटावर काही खायला मिळाले नाही तरी आपण
एकमेकांच्या ओठातल्या अमृतावर जगू असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण करणारी मैत्रीण मला हवी होती. मृत्यू मला घेऊन यायला आला तर माझ्या प्रियकाबरोबर मलाही घेऊन चल असे हसतमुखाने काळपुरुषाला सांगणारी मैत्रीण मला हवी होती. देवयानी ही माझी भूक कधीच भागू शकली नाही. एकदा मी देवयानीला म्हटले, माझी एक इच्छा आहे, पण ती या जन्मी तृप्त होईल असे वाटत नाही. ती हसत म्हणाली, हस्तिनापूरच्या महाराजांना मिळणार नाही असं या जगात काय आहे? मी उत्तरलो, गरिबी. म्हणजे दरिद्री होण्याची तुमची इच्छा आहे? होय. काही वेळा माझ्या मनात येतं, आपल्या राज्यावर कुणीतरी प्रबळ शत्रूनं स्वारी करावी, त्या युद्धात माझा पराभव व्हावा, मग वेश बदलून तू मी लपत छपत राणावनात जावं, तिथं गिरीकंदरात राहावं, मी शिकार करून आणावी, तू मांस भाजून त्याचं पक्वान्न मला बनवावंस, मी झाडावर चढून फळं तोडावीत, खाली उभी राहून तू ती वेचावीस, जवळून साप सळसळत जावा, तर तू भीतीनं मला आलिंगन द्यावंस, आणि त्याच भीतीपेक्षा प्रीतीचाच भाग त्यातमध्ये अधिक असावा, असा मला भास व्हावा. रात्री गुहेत आपण परस्परांचं गाढ चुंबन घेत असताना कुणीतरी काजवा आपल्या मुखापाशी चमकावा, आणि वनदेवतेनं त्या चिमुकल्या दीपाच्या प्रकाशात आपलं रहस्य शोधून काढलं म्हणून तू लज्जित व्हावंस. मी आणखी पुष्कळ वेळ असे काहीतरी बोलत राहिलो असतो, पण देवयानी कंटाळून मध्येच म्हणाली, नहुष महाराजांच्या पोटी चुकून जन्माला आलात तुम्ही, कुणातरी कवीच्या घरातच. पण मी नहुष महाराजांचा पुत्र होतो, मी हस्तिनापूरचा राजा होतो, म्हणूनच तिने माझ्याशी लग्न केले होते. तिचे प्रेम राजवैभवावर होते, राज्ञीपणावर होते, ययातीवर नव्हते. ययाती हे तिच्या इच्छापूर्तीचे एक साधन होते. तर मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आपले प्रेम व आपला लोभ असंच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. आजच्या भागात मी आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.